नमस्कार. आज आपण विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज येथे आलेलो आहे. तर इथे प्रोजेक्ट एक्झिबिशन आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय आहे. चला. आवाज वाढव आवाज वाढव. काय म्हणजे किती साहित्य आहे, कसं कसं झालंय, किती खर्च आलाय शिवड्या वाढ इथे. कुठं वापरणार आहे म्हणजे कॉन्सेप्ट असा आहे की गिफ्ट ज्या टाइमला होते वर खाली त्या टाइमला जेव्हा ज्या टाइम आणि कॉन्सेप्ट असा एक अकोट चालतो ज्या टाइमला गिफ्ट वर जाते त्या टाइमला इलेक्ट्रिक खाली जाते त्या टाइमला इलेक्ट्रिक तयार करते आणि तयार होणार आहे आपण याचा यूज करू शकतो जेणेकरून कमी वापरू शकतो इलेक्ट्रिसिटी आपण म्हणजे फंडिंग मध्ये तिथं दिसते पार्किंग मध्ये त्याच्यामध्ये पार्किंग लाईट मध्ये धन्यवाद. किती म्हणजे किती असं खाली काय कसं यूज होत किती मस्त अशी काहीतरी बनवत असते. कसं दाखवा कोणते कोणते पार्टी लाईट आणि हे याला म्हणजे रोलिंग बॅरियर. जेव्हा गाडी टर्न मारत असते एखाद्या हॉरिझॉन्टल कर्व वरती तेव्हा त्या गाडीवरती सेंट्रिफ्युगल फोर्स नावाचा आउटवर्ड फोर्स काम करत असतो. त्यामुळे गाडी रस्त्याच्या बाहेर फेकली जाते आणि गाडी आउट ऑफ कंट्रोल गेली आणि त्या ठिकाणी पत्र्याचे असे नॉर्मल बॅरियर असले तर ते बॅरियर फोडून गाडी पूर्ण रस्ता सोडून खाली जाऊ शकते. एखादी दरी वगैरे असली तर दरी फोडून मग त्या ठिकाणी अशी फिरणारी रोलिंग बॅरियर बसत. याने काय होणार, गाडीच्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्शन रोटेशनल एनर्जी मध्ये होणार. त्याच्यामुळे गाडीच्या ऍक्सिडेंटचा इम्पॅक्ट कमी होणार. दुसरी गोष्ट म्हणजे गाडी अशी रस्त्याच्या खाली जाऊन देणार नाही, गाडीला रिडायरेक्ट करते रस्त्यामध्ये. त्यामुळे ड्रायव्हर आणि गाडी दोन्ही सेफ वर्किंग मध्ये उत्तराखंड या ठिकाणी घाटाचा रस्ता जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी वर्किंग मध्ये आहे. त्याचं वर्किंग अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही, कारण याचा इनिशियल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जास्त आहे. अशा प्रकारचे एक बॅरियर असते. एका बॅरियरची किंमत 9,000 ते 11,000 असते. असं एका रस्त्यावर मला मल्टिपल बॅरियर बसवावं लागणार. त्यामुळे इनिशियल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन जास्त आहे. पण एकदा बसवले हे रिसायकलेबल पॉलियुरिथेन नावाच्या मटेरियलचं बनते. ते मटेरियल तुम्ही रिसायकल करू शकता आणि पूर्ण असे पार्ट सेपरेट करून ते पार्ट बंद एवढा पार्ट झाला किंवा एवढा पार्ट झाला तेवढाच बाकी रिप्लेस करू शकता आणि हे खराब झालेला रिसायकल. चला आपले मित्र काय बनवले बघू. काय बनवले बघ.
स्पीड ब्रेकर बनवलाय त्याच्यामध्ये गाडी जोरात गेली स्पीड ब्रेकर गाडी एकदम हळू गेली एकदम सॉफ्ट वर्क करतो एकदम मारून बघ जोरात मान झाड आहे का एकदम हळूहळू स्मेल जाते का हा स्पीड ब्रेकर आहे अजून आपल्या बांधता मारलेलं नाही पण ज्यावेळेस मी स्पीड ब्रेकर घेऊन using आणि combination. आता त्याच्यापासून वॉटर फिल्टर असेल किंवा कुठल्याही वेळेस वॉटर फिल्टर आणि ह्याचा फिलिंग जरी का तरी त्यात आणि हार्डनेस कमी करण्यासाठी पण यूज करतो जरी बिल जरी जास्त असलं तरी ते आपण शेतीसाठी पण यूज करतो ते जरी फिरायचे नसते तरी आणि कारण की हे आपण टाकाऊपासून टिकाऊ हे आपण टाकून देतो ना असं करू आणि झालं तर त्याच्यामुळे त्यासाठी यूज मध्ये आहे का ते नाहीये जास्त त्याचा डिसएडव्हान्टेज असं आहे की ते ड्युरेबल नाहीये ते जाणून त्याची राखामी याच्यामध्ये ऍड केली आहे आणि जे कन्स्ट्रक्शन रिलेटेड मध्ये आपण बांधकामामध्ये कसं विटा युज करतो तसं आपण ह्या ब्लॉकचा पण युज करतो हा इथंच कर काय आहे? इंटरनॅशनल ग्राइंडिंग मशीन आहे तिथं आपण मास प्रोडक्शन नाही पण सेल्फ फिनिश करू शकतो हे अशा कटिंग राहिलेल्या असतात त्या आपण ह्याच्या साह्याने काढू शकतो किती खर्च आलेला आहे तुम्हाला त्याला 3,000 ते 4,000 रुपये खर्च आलेला आहे आणि चीप कॉस्ट आहे इझिली आपल्याला ऑपरेट करू कन्सेप्ट यूज मध्ये आहे का सध्या हो आहे ओके तर काय बनवलेलं आहे बाबा हे हे आपलं लेथ मशीनचे अटॅचमेंट आहे इंटरनल ग्राइंडिंग मेकॅनिझम आहे जी आपण बेरिंग बनवतो जिथं हाय ॲक्युरेसीची गरज असते तिथं जिथं जॉब काढायचा नसतं लेथ मशीन तिथं मॅन्युअली जे आपण ग्राइंडिंग करायचं ते आपण लेथ मशीनला अटॅचमेंट देऊन करणार आहे किती खर्च आलेला आहे भाऊ हे यूज करून दाखवते किती खर्च आलेला भाऊ ह्याला आपल्याला अर्धा HP ची मोटर लागलेली आहे ER कोलेट शांक लागलेला आहे आणि ते शांक 1,500 आणि म्हणजे टोटल 3,500 ते 3,500 खर्च आलेला आहे फक्त ह्याने आपल्याला एकच होऊ शकते आपला ऍडव्हान्टेज फक्त ॲक्युरेसी आपल्याला भेटू शकते चांगली ॲक्युरेसी भेटू शकते बेरिंग साठी बेरिंग वगैरे ह्याच्यासाठी